SSC मध्ये गणिताचा विचारलेला खूप छान प्रश्न आहे. प्रश्न बघा काय आहे. एका शहरात एकूण नागरिकांपैकी 6% लोकांना गुन्ह्यात शिक्षा होते, परंतु एकूण गुन्हेगारांपैकी 40% गुन्हेगार गुन्हा करून देखील पळून जातात. तुम्हाला विचारलंय एकूण नागरिकांच्या संख्येपैकी किती टक्के गुन्हेगार आहेत. आता लक्षात घ्या, मी अजून काय करतो, गुन्हेगार म्हणजे जे गुन्हा करतात ते गुन्हेगार आहेत, समजा 100. ठीक आहे, म्हटलेलं काय आहे, एकूण गुन्हेगारांपैकी 40% गुन्हा करून पण पळून जातात. मग आता पळून जाणारे, इथे लिहितो मी, पळून जाणारे ते किती आहेत? 40%. मला सांगा 100 चे 40% म्हणजे किती येणार? 40 जण पळून जातात. मग 100 पैकी 40 जण पळून गेले तर मला सांगा शिक्षा किती जणांना होते, पनिशमेंट किती जणांना मिळते? तर 60 जणांना, कारण हे 40 आणि 60 मिळून 100 होतात. आता काय म्हटलेलं आहे बघा, पहिलंच वाक्य बघा, एकूण नागरिकांपैकी 6% लोकांना गुन्ह्यात शिक्षा झाली आहे. बघा हे जे आहेत ना शिक्षा झालेले 60 जण, हे आहेत 6%. बघा हे आहेत 6%. तर तुम्हाला विचारलंय एकूण नागरिकांच्या संख्येपैकी किती टक्के गुन्हेगार आहेत, म्हणजे हे किती टक्के असतील. आता बघा ना किती सिंपल आहे. 60ला 6% म्हटले म्हणजे एक फक्त शून्य काढलाय. 60ला 6% म्हणजे एक शून्य काढलाय. मग मला सांगा 100ला किती टक्के होणार? एक शून्य काढावं लागेल. उत्तर काय येणार? उत्तर येणार 10%. सिंपल. जर असं जमत नसेल तर तुम्ही काय करू शकता, 60ला 6% तर 100ला किती टक्के क्रॉस मल्टिप्लाय करू शकता, आणि क्रॉस मल्टिप्लाय करून काय येणार उत्तर? 100 गुणिले 6 भागिले इथे येणार 60. बरोबर, 60 6 10 60, 0 0 कॅन्सल, उत्तर येणार 10. असं पण काढू शकता. लक्षात घ्या, जे आहे ऑप्शन क्रमांक 2 आहे की नाही. सिंपल सांगा. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. आता एक प्रश्न तुमच्यासाठी देत आहे. आता मी जसं सोडवलं त्या पद्धतीनेच या प्रश्नाचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.